आणि मुक्ता ओरडते आणि म्हणते अहो हे काय आहे, काय करताय तुम्ही हे. सागर म्हणत असतो की माझं पोट दुखतंय आणि तुम्ही मला दूध प्यायला दिलं. मुक्ता म्हणत असते की व्हॉट रविश, अहो पोट दुखतंय ना तुमचं, मग ते पोट दुखत असल्यानंतर दूध प्यायला देत नाही मला माहितीये. नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. सागरच्या हातामध्ये कॉन्डोमचं पॅकेट असतं आणि तो मुक्ताकडेच बघत असतो. त्याला देखील कळत नसतं की पॅकेट आलं कुठून आणि नेमकं यांनी का बरं दिलंय आपल्याकडे. सागर काही मुक्ताशी बोलायला जाणार तेच मुक्ता उठते आणि सागरच्या अंगावरती उशी फेकून तिथून स्वामी स्वामी म्हणत पळून जाते. आणि इकडे ती आता हॉलमध्ये आलेली असते आणि हात जोडून स्वामींचा नावाचा गजर करत असते. तर सागर स्वतःशीच म्हणत असतो की म्हणजे इतका वेळ ही याच्याबद्दल बोलत होती. मुक्ता म्हणत असते की कुठे येऊन फसले मी. आणि तेवढ्यातच आता सागर तिकडनं येतो आणि विचारतो की तुम्हाला काय वाटतं, हे मागवलं होतं का मी. मुक्ता म्हणते मग तुम्हाला वापरायचंच असेल ना, त्यामुळेच तर मागवलं तुम्ही. सागर म्हणत असतो की आपण हे लग्न फक्त सहीसाठी केलं होतं, विसरलात का. मुक्ता म्हणत असते की मी नाही विसरले, तुम्ही विसरलात म्हणून तर हे. सागर म्हणत असतो की अगं माझं पोट खराब आहे, लूज मोशन झालेत मला. तेव्हा मुक्ता म्हणत असते की लूज मोशन झाल्यानंतर कोणी कॉन्डम मागवतं का. सागर म्हणत असतो की तुम्ही काय डोक्यावरती पडलायत का हो, मी त्यासाठी गोळ्या मागवल्या होत्या लूज मोशन थांबवणाऱ्या, तर तुम्ही हे दिलं माझ्या हातात. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. मुक्ता म्हणत असते एकतर हे मी नाही दिले तुमच्या हातात, माझ्या हातात त्या वेटरने दिले आणि मी त्याला विचारलं नाही, तो तर बोलला की सरांनी मागवले हे म्हणून. सागर म्हणत असतो की आणि तुम्ही विश्वास ठेवला, घ्या. आणि असं म्हणून आता मुक्ता मात्र फारच जोरजोरात खितखिता हसू लागते. सागर म्हणत असतो की मगाच्या वेळेपासून मी तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही तर. आता मुक्ता सागरच्या जवळ येते आणि आता ती सागरला म्हणत असते की फर्स्टली आय एम व्हेरी सॉरी, जरा मिसअंडरस्टँडिंग झालं. आणि आता मुक्ता हसत हसत म्हणत असते की बेसिकली तुम्ही हे सगळं थांबवण्यासाठी गोळी मागवली होती. सागर म्हणतो की हसायला येते ना, हसा हसा. तुम्हाला काय वाटलं मी ते सामावण्यासाठी हे मागवलं, वा हुशार आहात हो तुम्ही. मग डॉक्टर कोणी केलं तुम्हाला. तर आता म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझ्याशी आणि माझ्या डॉक्टर असण्याशी. तेव्हा सागर म्हणतो की नाही नाही, मला ऍक्च्युली तुमच्या फॅमिलीशी प्रॉब्लेम आहे. त्यांनी फक्त आयुष्यभर मातीच खाली आहे. पहिली माती त्यांनी तुम्हाला एवढं आकडू बनवलं, दुसरी माती तुम्ही मला बासुंदी पाजली. मुक्ता मात्र आता हसत असते. सागर म्हणत असतो की अहो हसताय काय, अहो दुधाची ॲलर्जी आहे मला. तेव्हा मुक्ता म्हणते की त्याला लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. तेव्हा सागर म्हणतो की हो हो तेच तेच ते, अशा माणसाला तुम्ही वाट्या भरून भरून बासुंदी कशी पाजू शकता. मुक्ता आता हसतच म्हणत असते की हे बघा यामध्ये ना चुकी तुमची आहे. तुम्ही जिथे जेवायला पंक्तीला बसला तिथे लिहून ठेवायचं ना की मला दुधाची एलर्जी आहे. आता सागर बेडवरती पडतो आणि मुक्ता त्याच्या जवळ येते. तेव्हा तो म्हणतो की अहो काय करताय. तेव्हा मुक्ता म्हणते की एक मिनिट, ऍक्च्युली सागरच्या पाठीमागेच तिची बॅग असते, ती घेण्यासाठी ती वाकलेली असते. मग आता ती बॅग मधून एक गोळी काढते, ती सागरला देत असते. परंतु सागर म्हणत असतो की काय देत आहे हे. सागर म्हणत असतो की तुम्ही दातांचे डॉक्टर आहात, माझं तर पोट दुखतंय. मुक्ता म्हणत असते की ओ तुम्हाला घ्यायची तर घ्या, नाही तर कंट्रोल करत बसा. आणि आता सागर काहीतरी भांडायला जाणार तेवढ्यातच त्याला प्रेशर येतो आणि तो चटकन बाथरूम कडे पळतो. सागर आता टॉयलेट सीट वरती बसलेला असतो. तो मिहिरला फोन लावतो. तो मिहिरला म्हणत असतो की अरे मिहिर माझी हालत खराब झाली. आणि त्यात ही बाई. मिहिर मात्र हसत असतो आणि म्हणतो की वहिनींनी पहिल्याच रात्री विकेट काढली का तुझी. सागर म्हणत असतो की मी बरा होऊन खूप मारीला तुला. मिहिर म्हणत असतो की अरे काय झालंय पण तुला. तेव्हा सागर म्हणतो की पोट खराब झालं रे माझं, आल्यापासून बाथरूम मध्येच आयुष्य गेलंय माझं. मिहिर म्हणत असतो की काय, आणि तो खूप हसू लागतो. सागर सांगतो की मिहिर एक काम कर माझं, तू घरी जा, एक ब्लॅक पाऊच असेल ते ब्लॅक पाऊचच घेऊन ये तू माझ्याकडे. आता मुक्ता इकडे मनाशीच विचार करत असते की कडू कारले, थोडस तर सहन करावंच लागणार आणि आता त्रास होतोय तर त्रासातून तर बाहेर काढावंच लागणार. आता बाबांचं पोट खराब असल्यानंतर आई काय करायची, ताकाच वगैरे काहीतरी करायची ना, ताक द्यायची आई ती. आता मी असं करते, मिहिकालाच फोन करते. मिहिकाला फोन लावल्यानंतर मिहिका मात्र हसत असते आणि म्हणत असते की अगं तू आता फोन करते यावेळी, नेमकं काय झालं काय. तेव्हा मुक्ता म्हणत असते की गप्प बस ग, मला एक सांगायचं तुला. अगं ते कडू कारलं आहे ना. तेव्हा मिहिका म्हणते कडू कारलं. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं हो तेच कडू कारलं कोळी. अगं त्याचं पोट खराब झालंय, त्यांना दुधाची ॲलर्जी आहे त्याच्यामुळे पोट खराब झालंय. तेव्हा मिहिका म्हणते अगं तूच तर आता म्हणाली ना कडू कारले ते. अगं मग त्याला थोडस गोड करायला नको का, म्हणून आम्ही बासुंदीत पाजली. तेव्हा मुक्ता म्हणत असते की हो तुम्ही जी आंघोळ घातली ना त्याला त्याचेच परिणाम येते. बरं पण मिहिका मला एक सांग, बाबांचं जेव्हा पोट खराब होतं तेव्हा ते ताक बनवतं ना एक स्पेशल आई, त्याच्यामध्ये ते तर ते स्पेशल ताक तू बनवशील का. तेव्हा मिहिका म्हणते की हो ठीक आहे ना बनवते मी. मुक्ता म्हणत असते की थँक्यू सो मच. मिहिका हसतच फोन ठेवून देते. आता मिहिका ही किचन मध्ये आलेली असते आणि आता ती छास बनवण्यासाठी सगळं बघत असते. तेव्हाच माधवी म्हणते अगं काय झालं. तेव्हा मिहिका सांगते की अगं छास बनवायचंय, मुक्ताने मागवलंय. माधवी म्हणते की अगं मी बनवते. आणि आता माधवी स्वतःशीच म्हणत असते तिथून मिहिका गेल्यानंतर की आजकालची
पिढी किती अनरोमॅन्टिक आहे. म्हणजे आता त्यांना चेअर्स करायला लागत असेल म्हणून बोलवलं असेल शास्त्रीने, परंतु मी जरा असं काहीतरी शाही बदाम दूध वगैरे बनवून देते, त्याने असं एकदम तृप्त होऊन जाईल मन आणि चेअर्स सोडून तो दूध प्यायला सुरुवात करेल. सागरला देखील आवडेल दूध. आणि आता जायफळ वगैरे घालून आता मस्तपैकी माधवीने दूध बनवायला घेतलेलं असतं. आणि आता दूध बनवून झाल्यानंतर तिने एका फ्लास्क मध्ये टाकून तिथे ठेवलेलं असतं. मिहिका आलेली असते कपडे वगैरे चेंज करून, आणि आता ती बाटली घेऊन तिथून निघालेली असते. आता त्या बाटलीमध्ये छास नसून त्याच्यामध्ये मसाला दूध आहे हे मात्र मिहिकाला माहित नसतं. माधवीला छास बनवायला लावलेलं असतं मिहिकाने, मात्र तिने तर मसाला दूध बनवून दिलेलं असतं. तिला माहित नसतं की सागरला त्याची एलर्जी आहे. मिहिका आता खाली निघालेली असते तर तिला मिहिर खाली दिसतो आणि मिहिर म्हणत असतो, अरे वा तू पण बाहेर निघाली, अगं मी पण तिकडेच चाललोय हॉटेलवरती, यायचं का तुला? तेव्हा मिहिका मात्र मनात म्हणत असते की हा बरोबर तर बोलतोय, परंतु आता जाऊ कसं? तेव्हा मिहिर पण त्याला तेच म्हणतो की हे सगळे विचार सोड आणि माझ्यासोबत चल, अगं मी देखील दादूसाठी औषध घेऊनच चाललोय. तेव्हा मिहिका म्हणत असते की मी पण चालले त्यासाठी. परंतु आता त्या दोघांमध्ये आता थोड्याशा गप्पा होतात. मिहिर मिहिकाला जरा चिडवतच असतो आणि तिची जरा मस्करी करत असतो. मिहिका मात्र चिडत असते, परंतु आता मिहिर मिहिकाचं मन शांत करत तिला गाडीमध्ये बसवायला यशस्वी होतो आणि मग ते दोघे हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघतात. आता सागर इकडे टॉयलेटमध्येच असतो आणि आता मुक्ता देखील वाट बघत असते की मिहिका कधी येणार ते. आता तेवढ्यातच दाराची बेल वाजते. सागर पळतच दरवाजाकडे येतो आणि मिहिरच्या हातातून औषध घेत तिकडे खाण्यासाठी जातो. मिहिका देखील आलेली असते. मिहिका देखील मुक्ताच्या हातामध्ये ते फ्लास्क देते. आता इकडे सागर गोळ्या घेण्यासाठी उभा असतो आणि गोळ्या त्याने तर काढलेल्याच असतात. तो पाणी घेत असतो, परंतु मुक्ता तिथे येते आणि म्हणते तुम्ही पाणी नका घेऊ, हे छास आहे, याने तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा सागर म्हणत असतो की नाही. तेव्हा मुक्ता म्हणत असते मी डॉक्टर आहे की नाही. तेव्हा सागर म्हणतो की नाही, तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही डेंटिस्ट आहात. तेव्हा मुक्ता म्हणते काय मग काय डेंटिस्ट डॉक्टर नसतात? हे बघा माझे सगळे पेशंट ऐकता आणि तुम्ही पण माझा ऐका, हे घ्या. आता सागरला ती म्हणत असते की हे बघा हे फ्लास्क आहे आणि मी इथं ठेवते, घ्यायचं तर घ्या नाहीतर नका घेऊ, हा डॉक्टरचा सल्ला. आणि हसतच आता मुक्ता तिथून निघून जाते आणि मिहिकाला देखील तिथून घेऊन जाते. आता सागर मिहिरला म्हणत असतो की तू आज रात्री इथंच थांब ना. तेव्हा मिहिर म्हणत असतो अरे काय म्हणतोयस तू, अरे जर कोळी खानदानाला जर कळालं ना की तुझं पोट खराब आहे तर सगळं ट्रीटमेंट करायला येते. इकडे मुक्ता देखील मिहिकाला म्हणत असते की आज रात्री तू इथंच थांब ना, अरे मला झोपायचं आणि हा बघ ना कसा माकडासारखा इकडे तिकडे उड्या मारतोय, फक्त शेपूट नाही याला आणि याचे स्क्रू पण ढिल्ले झालेत. तेव्हा मिहिका म्हणते की स्क्रूज नक्की ढिल्ले झाले की बघू चल आतमध्ये जाऊन. आणि मग आता मिहिका आणि मुक्ता आतमध्ये येण्यासाठी आलेले असतात आणि आता मिहिर म्हणत असतो की हे बघ हे पिऊन बघ ना, याने जरा बरं वाटलं तर बघ तुला. तेव्हा आता सागर त्या फ्लास्क मधलं ते दूध पिण्यासाठी घेतो तर त्याला कळतं की हे दूध आहे आणि मुक्ताने ऍक्च्युअली छास मागवलेलं असतं आणि ते पिऊन तो आता फेकून देतो. आणि मुक्ता ओरडते आणि म्हणते अहो हे काय आहे, काय करताय तुम्ही हे? सागर म्हणत असतो की माझं पोट दुखतंय आणि तुम्ही मला दूध प्यायला दिलं. मुक्ता म्हणत असते की व्हॉट रविश, अहो पोट दुखतंय ना तुमचं, मग ते पोट दुखत असल्यानंतर दूध प्यायला देत नाही मला माहितीये. मिहिकाकडे बघून ती म्हणते ताक आहे ना. तेव्हा मिहिका म्हणते की हो. आता सागर म्हणत असतो अहो तुम्हाला डॉक्टर कोणी केलं हो, मला काय ताकातल्या दुधातला फरक कळत नाही का? मग आता मुक्ता बघते तर त्याच्यात खरंच दूध असतं. ती आता मिहिकाला म्हणत असते मी तुला ताक आणायला सांगितलं होतं ना. तेव्हा मिहिका म्हणते की आय स्वेअर मी याच्यात ताक आणलं होतं. तेव्हा सागर म्हणतो की हो बरोबर आहे, तुमच्या चेहरा बघून आहे ना ताकाचं दूध तयार झालं असेल. मुक्ता आता मात्र काही बोलत नसते. सागर येतो आणि म्हणतो की मला आता इथून पुढे तुमच्याकडून काही खायला प्यायला नकोय. आता मुक्ता म्हणत असते की ठीक आहे फाईन, तुम्हाला जे तुमच्या घरचे जे काही खातात ना लोक ते तुम्ही खा. तेव्हा सागर म्हणतो की माझ्या घरचे जे काही खात असतील ना ते खात असतील, परंतु तुमच्यासारखं डोकं नाही खात. मुक्ता म्हणत असते की एक्झॅक्टली, कारण की ते लोक माती खातात, बघितलं मी मागाशी. आता मिहिका आणि मिहिर एकत्र येतात आणि दोघेही हसत असतात आणि ते म्हणतात की आपण चला निघूया तिथून आणि दोघेही बाहेर निघून जातात. आता मुक्ता आणि सागरची लढाई मात्र चालू झालेली असते. सागर म्हणत असतो की आपलं कधीच एकमत होऊ शकत नाही, कळलं तुम्हाला? मुक्ता म्हणत असते की मला आधीच कळलं होतं, पण आपल्या बापांना जर कळालं असतं ना आधी तर बरं झालं असतं. सागर म्हणत असतो की अजिबात बापावर जायचं नाही बरं का. तेव्हा मुक्ता म्हणते की ओ गॉड काय बोलताय तुम्ही, मी काय बोलते, काय माणूस आहे हा, मला वाटतंय बहुतेक तुमची पोटदुखी आहे ना ती तुमच्या मेंदूपर्यंत जाऊन पोहोचली. सागर म्हणतो की पोटदुखीबद्दल अजिबात काही बोलायचं नाही बरं का. तेव्हा मुक्ता म्हणते की हो मी अक्कल बद्दलच बोलते ऍक्च्युली. सागर आता मुक्ताशी भांडत असतो, म्हणत असतो की कोणी डॉक्टर बनवलं हो तुम्हाला, आता इथून पुढे तुमचं काहीच ऐकणार नाही मी. मुक्ता म्हणत असते की माझी सर्टिफिकेट आहे, मी डॉक्टर आहे. तेव्हा सागर म्हणतो तुम्ही डॉक्टर नाही डेंटिस्ट आहात. तेव्हा मुक्ता म्हणते की डेंटिस्ट हा पण एक डॉक्टर असतो, तुम्हाला माझं आहे ना पूर्ण डिग्री सर्टिफिकेट वगैरे दाखवते. सागर म्हणतो की मला नको तुमचं सर्टिफिकेट, तुम्हाला माझा जीव घ्यायचा होता की काय? तेव्हा मुक्ता म्हणत असते की आम्ही तुमच्यासाठी जेन्युइनली काहीतरी करत असतो. तेव्हा सागर म्हणतो की तुम्ही काही जेन्युइनली वगैरे करत नाही, तुम्हाला फक्त त्रास द्यायचा आहे मला, बस इतकंच कळतं मला. आणि असं बोलून
म्हणून तो आता कणतच बाथरूमच्या दिशेने पळून जातो. सागर निघून गेल्यानंतर मुक्ता मात्र म्हणत असते की असंच पाहिजे याला. आता हनीमून रूमच्या बाहेर मिहिका आणि मिहिर दोघेही गप्पा मारत असतात. मिहिर म्हणत असतो की आता ते असे भांडताय ना म्हणजे आयुष्यभर एकदम घट्ट राहणार. तेव्हा मिहिका म्हणते की असं भांडणं म्हणजे काय सेट असतं का मिहिर? तेव्हा मिहिर म्हणतो की तुला नाही माहिती, अगं प्रेमाचं पहिलं पाऊल हे भांडण असतं आणि प्रेमाचं शेवटचं पाऊल सुद्धा भांडणच असतं. फक्त आपण मधल्या पाऊलांवरती किती रेंगाळतो यावरती डिपेंड करते लव्ह स्टोरी. मिहिका आता तिथून निघून जाते. आता सकाळी सकाळी इकडे मुक्ता ही उठून बसलेली असते. ती उशी सोबत खेळत असते. तेवढ्यातच सागर बाहेर येतो. त्याला ती विचारते की कसं वाटतंय, बरं वाटतंय का? तेव्हा सागर म्हणतो हो वाटतंय ना, बरं वाटतंय. मुक्ता म्हणते की तुम्ही टॉयलेट मध्येच होता वाटतं, काय करत होता? नाही मी क्रिकेट खेळत होतो रात्रभर. मुक्ता म्हणते सकाळी सकाळी पण तुम्ही किती गोड बोलता हो. काही मुक्ता सागरला विचारते की काही मागू का तुमच्यासाठी? तेव्हा सागर म्हणतो की हो थोडंसं दूध मागवा ना. तेव्हा मुक्ता म्हणते की गरम. आणि मित्रांनो असेच त्यांचे उंदरा मांजराचे भांडणं पुन्हा सुरू होतात. तर मित्रांनो हा एपिसोड इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मुक्ता, सावनी, सागर हे सर्व हेअरिंग साठी आता गेलेले असतात. तिथे जज सांगत असतात स्टेटमेंट की आजपासून सई ही तिच्या आई सोबत राहील. आणि ते पुन्हा एकदा वाक्य रिपीट करतात. सर्वांना आता टेन्शन आलेलं असतं आणि हर्ष आणि सावनी मात्र फारच हसत असतात. त्यांना राक्षसी आनंद झालेला असतो हे ऐकून. पुन्हा एकदा जज रिपीट करतात, म्हणतात की सई ही आतापासून तिची आई मुक्ता कोळी यांच्या सोबत राहील. आणि हे ऐकल्यानंतर सईला फारच आनंद होतो. सई पळत पळत मुक्ताकडे जाते आणि तिला मिठी मारते. आता सर्वजणच खूप खुश असतात. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.